स्वप्नात रंग भरताना भाग 5. लेखिका पिहू शिर्के. शब्द सखी. थोडा वेळ थांबून रुही रूममध्ये आली. फ्रेश होऊन बेडवर पडून रुही आज काय झालं त्याचा विचार करत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू आज कमी होत नव्हतं. ते पण फक्त त्याच्या एकटक बघण्यामुळे ती खूपच जास्त आनंदी झाली होती. लग्न झाल्यापासून शुभमने तिच्याकडे लक्ष आज पहिल्यांदाच दिलं होतं. त्यामुळे त्यातच तिला खूप आनंद होत होता. विचार करता करता तिला कधी झोप लागली तिला देखील कळलं नाही. पण रोज नाराज असणाऱ्या चेहऱ्यावर आज मात्र हसू होतं, जे कमी होतच नव्हतं. सकाळी बेलच्या आवाजाने रुहीला जाग आली. दार उघडून बघितलं तर समोर शुभम होता. लवकर आवरून ठेव, बाहेर जायचं आहे फिरायला. रुहीने दार उघडलेलं बघून शुभम पटकन बोलून लगेच निघून गेला. पण रुही खूप आनंदी झाली. आज शुभम आपल्याला फिरायला सोबत घेऊन जाणार या खुशीतच रुहीने आपलं लवकर आवरून बाहेर आली. अजून शुभम खाली आला नव्हता, म्हणून रुही तिथेच गार्डनमध्ये जाऊन त्याची वाट बघत बसली. शुभम आणि दिव्या खाली आले तर रुही तिथे नव्हती. त्याला गाडीजवळ वाट बघत थांबलेलं बघून दिव्या त्याला म्हणाली, शुभम, अरे चल की, कोणाची वाट बघतोय तू? दिव्या, रुही येत आहे आपल्यासोबत म्हणून थांबलो आहे. शुभम दिव्याला म्हणाला. काय? ती का येत आहे आपल्यासोबत? दिव्या चिडून शुभमला म्हणाली. तो काही बोलणारच तोपर्यंत समोरून रुही आली. तसं तो गप्प बसला. रुहीने समोर बघितलं तर शुभम मस्त गाडीला टेकून उभा होता. किती मस्त दिसतात हे. मी तर त्यांच्यासमोर काहीच नाही असं वाटतं, बघतच राहावं. अचानक तिचं लक्ष बाजूला गेलं तर दिव्या रुहीकडे रागाने बघत होती. दिव्याला बघून रुहीचा मूडच जातो. असं कसं विसरले मी? ही चिपकली पण यांच्यासोबतच असणार ना? नुसतं चिटकून असती नवरा माझा, पण ही चिटकून असती माझ्या नवऱ्याला. रुहीला बघून शुभम गाडीत जाऊन बसला तर दिव्या लगेच त्याच्या शेजारी जाऊन बसली. रुहीने ते बघितलं आणि मागच्या सीटवर जाऊन बसली. मनात दिव्याला शिव्या द्यायचं काम चालूच होतं. दिव्याला शुभमचा खूप राग येत होता. रुहीला सोबत घेतलं म्हणून काही करून तिला त्या दोघांना एक होऊन द्यायचं नव्हतं. मनातच तिचा प्लॅनिंग चालू होता, कसं यांना लांब ठेवता येईल. दिव्या मुद्दाम रुहीला जळवण्यासाठी शुभमला बेबी बेबी करून बोलत होती. शुभम पण दिव्याला साथ देत होता, त्यामुळे ती खुश होती. रुही मात्र माझं लक्ष नाही असं दाखवत होती. पण तिचं सगळं लक्ष या दोघांवरच होतं. डोळे जरी बाहेर बघत असले तरी कान आतच होते. शुभम पण मधून रुहीकडेच बघत होता, पण तिच्या चेहऱ्यावर साधी आठी पण नव्हती. उलट रुही मस्तपैकी बाहेर बघून हसत होती. बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत होती. हिला काहीच वाटत नाही का? शुभमच्या मनात विचार डोकावून गेला. पण आपल्याला काय करायचं आहे? विचार करून त्याने मनातून विचार झटकून दिला. सगळे कुलू व्हॅलीला फिरायला आले. समोरचं दृश्य बघून रुहीचे डोळेच मोठे झाले. तिला ते ठिकाण खूपच जास्त आवडलं होतं. कधी आली नसेल ना तू असं फिरायला? दिव्या रुहीकडे बघून म्हणाली.
नाही, मी पहिल्यांदा आली आहे इथे. खूप छान वाटत आहे, रुही समोर बघत तिच्या धुंदीत दिव्याला म्हणाली. हो, असं यायला आपली लायकीसुद्धा लागते ना, दिव्या रुहीला चिडवत म्हणाली. दिव्या असं बोलताच रोहिणी तिच्याकडे बघितलं, पण काही बोलली नाही. फक्त एक छोटी स्माईल दिली आणि बाजूला निघून गेली. रुही दिव्याला काही बोलली नाही, पण तिला खूप वाईट वाटलं होतं. त्यात शुभमसुद्धा तिथेच बाजूला होता. पण त्याने पण ऐकलं होतं, पण तो काहीच बोलला नाही. उलट त्याच्याही चेहऱ्यावर हसू होतं. त्यामुळे रुहीला जास्तच वाईट वाटत होतं. दिव्या आणि शुभम मस्त हातात हात घेऊन फिरत होते. दिव्या तर मुद्दाम शुभमला चिटकून फिरत होती. रुही लक्ष न देता आपलं एकटीच मस्तपैकी फिरत होती. तिला आता कसलाच विचार करायचा नव्हता. या निसर्गाचा आनंद घ्यायचा होता तिला फक्त. थोडा वेळ तिथे फिरून सगळे पॅराग्लायडिंग पॉईंटवर आले. तिथे सगळे पॅराग्लायडिंग करत होते. शुभम आणि दिव्या दोघंसुद्धा पॅराग्लायडिंग करायला गेले. रुहीला पण जायचं होतं, पण तिला भीती वाटत होती. त्यामुळे तिने न जाणंच पसंत केलं. रुही फक्त त्यांना बघत होती. नकळत तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. त्यामुळे ती तिथून बाजूला जाऊन आपली फिरत बसली. थोड्या वेळाने शुभम आणि दिव्या आले, तर रुही मस्त पैकी बर्फात खेळत होती. हिला काहीच वाटत नाही का? शुभमच्या मनात पुन्हा विचार आला. पण लगेच त्याने तो विचार झटकून दिला आणि दिव्यासोबत खेळायला गेला. दिव्याने रुहीकडे बघितलं. तिला हसताना बघून दिव्याला राग येत होता. तिला वाटलं, मी शुभमला घेऊन गेले म्हणजे हिला इथे वाईट वाटल. ही रडत असल्यासारखी दिसली पाहिजे आपल्याला. पण रुहीला आनंदात खेळताना बघून तिला रुहीचा जास्त राग येत होता. तिला काही करून रुहीला रडवायचं होतं आणि आता दिव्या त्यासाठी प्लॅनिंग करत होती. थोडा वेळ तिथेच थांबून सगळे जेवायला गेले. रुही फ्रेश व्हायला गेली. शुभमनी तोपर्यंत ऑर्डर दिली. ते पण सगळं दिव्याच्या आवडीचं मागवलं होतं. रुही येऊन मोबाईलमध्ये आजचे तिचे फोटो बघत होती. असं हे दोघे तिच्यासोबत बोलणारच नव्हते. त्यांच्यात असून पण नसल्यासारखीच होती ती. तिला आता वाटत होतं, मी काय यांच्यासोबत आली आहे. तेवढ्यात ऑर्डर आली. रुहीने बघितलं तर सगळं नॉनव्हेज होतं आणि रुहीला नॉनव्हेज खायचं नव्हतं. ते मला रुही बोलतच होती की शुभम ओरडला. खायचं तर खा, नाही तर निघ इथून. टाईम नाही आम्हाला तुझी नाटकं सहन करायला. तो जोरात ओरडला. त्यामुळे बाजूच्या टेबलवरचे बसलेले सगळी लोक त्यांच्याकडेच बघायला लागले. ते बघून रुहीला कसं तरीच झालं. ती तशीच उठून बाहेर निघून गेली. बाहेर बाकावर बसून रुही खूप रडत होती. तिला स्वतःचा राग येत होता. सकाळी किती खुश होते मी. हे मला फिरायला सोबत घेऊन जाणार म्हणून. पण मी कसं काय विसरले. यांच्या मनात माझ्यासाठी काहीच नाही. प्रेम तर नाहीच, पण माझ्यासाठी साधी माणुसकी देखील यांच्या मनात नाही. काय केलं आहे मी? मी स्वतः तर नव्हते आले ना यांच्या आयुष्यात. बाबांनी माझ्याकडून वचन घेतलं म्हणून मी लग्नाला तयार झाले. पण आता मला नाही राहायचं या अशा नात्यात, ज्यात प्रेम तर नाहीच, पण साधी किंमतसुद्धा नाही. इथून गेल्यावर मी आई-बाबांना समजावून सांगल. अशा नात्यात
काहीच अर्थ नाही. त्यामुळे असं नातं नकोच. त्यांचं आधीच दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि मला त्यांच्यामध्ये नाही यायचं. रडत रडत रुही विचार करत होती. उद्या घरी गेल्यावर लवकरच आईबाबांबरोबर बोलायचं. सकाळी आपण शुभमसोबत जाणार या खुशीत नाश्ता केला नव्हता आणि आता भूक असून सुद्धा खायची इच्छा नव्हती. रुहीला समोर कोणीतरी उभं असल्यासारखं वाटलं म्हणून समोर बघितलं तर दिव्या समोर उभी राहून रुहीकडे बघून हसत होती. रुहीला तिच्या हसण्याचं वाईटच वाटलं. कसं वाटत आहे तुला? मला तरी असं वाटतं आता तरी तुला तुझी किंमत कळली असेल काय आहे ते शुभमच्या आयुष्यात. दिव्या रुहीला मुद्दाम चिडवत म्हणाली. रुहीने तिला काहीच उत्तर दिलं नाही. मान खाली घालून बसली. पण कितीही थांबवून सुद्धा डोळ्यातून एक अश्रू खाली पडलाच. दिव्या तिथून थोडी बाजूला गेली आणि मुद्दामून हातापायाला थोडी माती लावली आणि बाजूला छोटी काच पडली होती. ती हाताला थोडी टोचून त्यातून रक्त काढलं. तिला शुभम बाहेर येताना दिसताच रुही जवळ जाऊन रडकं तोंड करून उभी राहिली. काय झालं बाळा तुझ्या हाताला? काय लागलं? रक्त का येत आहे? आणि ही माती कशी काय लागली तुझ्या अंगाला? शुभम येऊन काळजीने विचारू लागला. या रुहीने मला धक्का दिला मुद्दाम. मी तर तिने जेवण केलं नाही म्हणून तिला काय पाहिजे का विचारायला आले होते. पण हिने मला धक्का देऊन ढकलून दिलं. दिव्या रडकं तोंड करत म्हणाली. रुही तर गोंधळून उभी राहत दिव्याकडे बघू लागली. मी कधी तुला धक्का दिला? अशा नजरेने ती दिव्याकडे बघत होती. शुभमला रुहीचा खूप राग आला. दिव्याच्या हातातून रक्त आलेलं बघून त्याला राग जास्तच वाढत होता. शुभमने रागातच रुहीवर हात उचलला. बेसावध असलेली रुही खाली पडली. शुभमने रागातच तिला हाताला धरून उभं केलं आणि रागातच रुहीचा हात मागे नेऊन पिरगळला. तुझी हिंमत कशी झाली दिव्याला धक्का मारायची? काय समजत आहेस तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का तिला हात लावायची? एक दिवस तुला सोबत आणलं तर तुझी लायकी विसरू नको लगेच. शुभम रागात रुहीला खूप काही बोलत होता. रुहीच्या हाताला खूप त्रास होत होता. डोळ्यात पाणी येत होतं तिच्या. तसंच रुही रडत रडत बोलायला लागली. पण तिला नीट बोलता येत नव्हतं. मी का का काहीच कशी तरी बोलत होती. तोच शुभम जोरात ओरडला. चुप! एकदम चुप बस. काहीच बोलू नकोस. यापुढे जर कधी असं झालं तर मी काय करू शकतो याचा विचार पण तू करू शकत नाहीस. बोलतच शुभमने रुहीला जोरात बाजूला ढकलून दिव्याला घेऊन तिथून निघून गेला. शुभमनी ढकलल्यामुळे रुही जोरात बाकावर पडली. त्यामुळे बाकाचा कोपरा तिच्या डोक्याला लागून आणि दिवसभर काहीच न खाल्ल्यामुळे रुही बेशुद्ध झाली. शुभम रागात तिथून निघून दिव्याला घेऊन रूमवर आला. दिव्याला फ्रेश व्हायला सांगून स्वतः गॅलरीमध्ये जाऊन स्वतःचा राग शांत करू लागला. दिव्या तर आता हवेतच उडत होती. शेवटी तिला जे पाहिजे ते झालं होतं. फ्रेश होऊन दिव्या गॅलरीमध्ये येऊन शुभमला मागून मिठी मारून उभी राहिली. दिव्याला समोरून घेत शुभमनी तिला समोरच्या खुर्चीत बसवून तिच्या हाताला बँडेज करून दिलं. दिव्या उठून शुभमच्या मांडीवर
जाऊन बसली. तो पण तिला मिठी मारून स्वतःचा राग शांत करत बसला. आतापर्यंत त्याचा राग बराच शांत झाला होता. कितीतरी वेळ दोघे तसेच बसले होते. शुभमचं लक्ष रुहीच्या गॅलरीमध्ये गेलं. अचानक त्याच्या लक्षात आलं, तो रुहीला तिथेच सोडून आला आहे. तो तसंच दिव्याला तिथेच सोडून परत त्या हॉटेलजवळ आला. गार्डन बाजूला असल्यामुळे तिथे कोणी जास्त जात नसतं. त्यामुळे रुहीकडे कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं. शुभम गार्डनमध्ये आला तर रुही तिथेच पडली होती. तिच्याजवळ जाऊन तिला उठवण्याचा त्याने प्रयत्न केला, पण बेशुद्ध रुही उठत नव्हती. तिला तसंच उचलून गाडीत आणून नीट झोपवून शुभमनी गाडी हॉटेलवर आणली. खाली रिसेप्शनवर डॉक्टर पाठवायला सांगून शुभम रुहीला तिच्या रूममध्ये घेऊन आला. रुहीला बेडवर झोपवून शुभम तिथंच बाजूला बसला. तोपर्यंत डॉक्टर आले. तसं त्यांनी रुहीला चेक करून तिच्या डोक्याला पट्टी करून शुभमजवळ आले. त्यांनी कदाचित दिवसभर काही खाल्लं नाही, त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या आहेत. मी इंजेक्शन दिले आहे. 4-5 तासांनी त्यांना शुद्ध येईल. त्या शुद्धीवर आल्या की त्यांना जेवायला घाला. मी इंजेक्शन दिलं आहे. त्यामुळे आता 3-4 तास त्या उठणार नाही. काळजी घ्या बोलून डॉक्टर निघून गेले. शुभम तिथेच बसला. त्याला खूप राग येत होता स्वतःचा. असं कसं मी तिला सोडून निघून आलो? जर तिला काही झालं असतं तर मी आईबाबांना काय उत्तर दिलं असतं? तेवढ्यात त्याच्या मोबाईलच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली. बघितलं तर दिव्याचा कॉल आला होता. पण आता त्याची कोणासोबतच बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती. आणि जर दिव्याला समजलं की मी इथे रुहीच्या रूममध्ये आहे तर भांडत बसल. त्यामुळे त्याने कॉल कट केला. तर परत तिचा कॉल आला. त्याने परत कॉल कट करून मोबाईल बंद करून ठेवला. दिव्या खूपच चिडली होती. तिने शुभमला बघितलं होतं रुहीला उचलून घेऊन येताना, आणि त्यात आता तो कॉल रिसीव्ह करत नव्हता. त्यामुळे तिची चिडचिड अजून वाढत होती. रात्री कधीतरी कसल्या तरी आवाजाने शुभमला जाग आली. तर रुही पाणी पिण्यासाठी ग्लास घेण्याचा प्रयत्न करत होती. तिला तसं बघून शुभम तिच्या जवळ आला आणि ग्लासमध्ये पाणी भरून ग्लास तिच्या हातात दिला. शुभमला तिथं बघून रुही शॉक झाली. काहीच न बोलता गप्प ग्लास हातात घेऊन पटापट पाणी पिऊन बाजूला ठेवून दिलं. पण ती काहीच बोलली नाही. तिला उठलेलं बघून शुभमनी जेवणाचं ताट तिच्यासमोर धरून तिला जेवून घे बोलला. पण रुही इच्छा नाही बोलून त्याचं काहीच ऐकून न घेता परत झोपून गेली. शुभमनी ताट बाजूला टेबलवर ठेवून गॅलरीमध्ये जाऊन तिथेच खुर्चीवर विचार करता करता झोपून गेला. क्रमांक पुढच्या भागात काय होणार जाणून घेण्यासाठी वाचत रहा स्वप्नात रंग भरताना. कथा आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.